निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। कोपरगावचे विवेक कोल्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी निश्चित। मुंबईतून झाली आहे घोषणा, भाजपची नवीन चाल काय? विवेक कोल्हे आणि विखे परिवार यांचं सध्या सत्य नाही, हा संपूर्ण जिल्हा जाणून आहे। परंतु विवेक कोल्हेंना उमेदवारी देऊन विखे परिवाराला शह देण्याचा प्रयत्न झालाय का, असा प्रश्न देखील राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे। राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदाच भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली आहे। अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना देखील विधान परिषदेची संधी मिळाली, त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना आता उधाण आलंय। विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती, त्यातच आज त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानं गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असल्याचं देखील अधोरेखित झालं आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विवेक कोल्हे हे कोपरगाव मतदारसंघातून इच्छुक होते, मात्र विद्यमान आमदार आशुतोष काळे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं महायुतीच्या वरिष्ठांना कोल्हे यांना थांबवण्याची विनंती केली होती। कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं काळे हे आमदार झाले। यामुळे कोल्हे यांचे पुढील राजकीय भवितव्य काय, असा सवाल निर्माण झालाय। आज भाजपने त्याला दिलेला शब्द जो आहे तो त्यांनी पाळलेला आहे आणि उमेदवारी दिलेली आहे, मात्र त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही याची योग्य दखल घेतली जाईल, असा शब्द भाजपच्या वरिष्ठांकडून कोल्हे यांना देण्यात आला होता। आता त्यानंतर कोल्हे यांचे नाव विधान परिषदेसाठी चर्चेत असल्यानं त्यांचे राजकीय पुनर्वसन केलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकारणात रंगू लागली आहे। अखेर कोल्हे यांनी विधान परिषदेवर यांची वर्णी लागली आहे। विवेक कोल्हे हे नेमकी कोण आहेत, ही जरा आपण याच्यावर एक नजर टाकूयात। नगर जिल्ह्यात कोल्हे परिवाराचं एक मोठं वर्चस्व मानलं जातं। विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू, तर माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे ते चिरंजीव आहेत। विवेक कोल्हे हे एक उच्च शिक्षित असून BE सिव्हिल इंजिनियर आहेत। सध्या ते अनेक पदे भूषवत आहेत। यातील महत्त्वाची असून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत सध्या, तर संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त आहेत। इंडियन फार्म्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह संचालक आहेत। महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे देखील ते संचालक आहेत। गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत त्यांनी विखे पाटलांना शह दिला होता। विशेष म्हणजे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचं बोट धरून त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यावर विखेंविरोधात सत्ता हस्तगत केली होती। आज हे महोदय भाजपच्या माध्यमातून आमदार होत आहेत। यांनी विखे परिवाराला शह देण्यासाठी अनेकदा भाजपचा प्रोटोकॉल तोडलेला आहे। असो, सध्या मात्र जिल्ह्याला 3 विधान परिषद सदस्य लाभणार आहेत। जिल्ह्यात आता विधान परिषदेचे 3 सदस्य झाले आहेत। प्राध्यापक राम शिंदे हे विधान परिषदेवर असून ते विधान परिषदेचे सभापती आहेत, तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे हे विधान परिषदेवर आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एक जण विधान परिषदेवर निवडला जातोय। झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्यानं ही जागा सध्या रिक्त आहे। झेडपीची निवडणूक झाल्यानंतर आणखी एक जण विधान परिषदेवर जाईल, त्यामुळे जिल्ह्यात 4 विधान परिषदेचे सदस्य होणार आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, कोपरगाव, अहिल्यानगर।